मुंबईत पुढचे 24 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलाय। मुंबईतील मुसळधार पाऊस हा सध्या देखील कोसळतोय। मरीन ड्राइव्ह या परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर आले आहेत। मुंबईकर समुद्राच्या कडेला जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून करडी नजर देखील ठेवली जात आहे। तर मोठ्या प्रमाणात पावसाचा धुमाकूळ झाला। याच मरीन ड्राइव्ह संदर्भात या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। मी सध्या दक्षिण मुंबईमध्ये आहे। दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह या परिसरामध्ये आपण जर पाहू शकतो की संपूर्णपणे मरीन ड्राइव्ह या परिसरामध्ये समुद्राला लाटा आलेल्या आहेत, भरती आलेली आहे। त्यामुळे सध्या मुंबईकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आज खरं तर रविवारचा दिवस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर मरीन ड्राइव्ह या परिसरामध्ये आनंद घेण्यासाठी आले आहेत। खरं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाने संपूर्णपणे काळजी घेतलेली सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या मरीन ड्राइव्हच्या कठड्यावर कुठल्याही मुंबईकरांना बसण्यास सध्या मनाई केलेली आहे। जे काय आपण येलो ड्रेसमध्ये पोलीस रेनकोटमध्ये आपल्याला प्रत्येक 100 मीटर अंतरावर थांबलेले दिसलेले आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा मुंबईकरांची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर पुढचे 24 तास हे मुंबईकरांसाठी धोक्याचे आहेत, पावसाचे आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिका असो किंवा हवामान खाता असो यांनी सांगितलं आहे की मुंबईकरांना घराच्या बाहेर काम असेल तरच पडण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेने केलं आहे। खरं तर दुपारपासून पावसाचा जोर मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। दादर, माहीम या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर पावसामुळे परिणाम सुद्धा झालेला दिसलाय। मात्र दक्षिण मुंबईमध्ये कुठेही वाहतुकीवर परिणाम झाला नाही। खरं पाहायला गेलं तर मुंबईकर सध्या आपल्या कॅमेरासमोर आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखीन पाऊस मुंबईमध्ये किती वेळ बरसणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुनील सह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।